नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एक तुमच्यासाठी न्यूज घेऊन आलेलो आहे. तलाठी आणि वनरक्षक भरती याच्यावरती 5 डिसेंबरपर्यंत स्थगिती आलेली आहे. आता ही न्यूज कितपत चांगली कितपत वाईट या गोष्टीचा प्रत्येकाला वेगवेगळा बेनिफिट होतो आहे. कारण काहींचे ग्राउंडची प्रॅक्टिस झाली नाही, त्यांना टाईम मिळतो आहे. काहींना थोडासा अजून एक्स्ट्रा टाईम मिळाल्यामुळं त्या गोष्टी करू शकतात. काहींची इच्छा आहे की लगेच हवं, आम्हाला लगेच जॉईनिंग हवं. तर ही थोडीशी न्यूज चांगली पण म्हणता येईल किंवा वाईट पण म्हणता येईल. त्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सिनेरिओ आहे. पण ही न्यूज नेमकी काय आहे आपण ते जाणून घेऊ की स्थगिती 5 डिसेंबरपर्यंत का आलेली आहे. चला तर आजची न्यूज ही आपण पाहून घेऊ. 5 डिसेंबरपर्यंत भरती स्थगित. तलाठी आणि वनरक्षकची ही जी भरती आत्ता होणार होती ती 5 डिसेंबरपर्यंत तुमचा कसलाही निर्णय येणार नाही. म्हणजे जी आता तुमचं फायनल जो रिझल्ट येणार होता तो पण तुमचा 5 डिसेंबरच्या नंतरच निर्णय फायनल होणार आहे. जसं की वनरक्षकचे ग्राउंडचे कधी होणार, त्यांचे कुणाकुणाचं सिलेक्शन झालं आहे, म्हणजे ती लिस्ट कधी लागणार, हे आता सगळं 5 डिसेंबर नंतरच तुमचं लागणार आहे. तर ही स्थगिती का आलेली आहे आपण ते एकदा जाणून घेऊ. आदिवासी विकास विभागातर्फे आधी सूचित क्षेत्रातील जे गावामधील सरकारी नोकऱ्यात अनुसूचित जमातीसाठी म्हणजे ST यांना 100% आरक्षण ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरती वाद निर्माण झालेला आहे. मग हे आता उच्च न्यायालयाने काय केलेलं आहे की ते हा विषय प्रलंबित ठेवलेला आहे की भरती प्रक्रिया पुढे नेणार नसल्याची हमी राज्य सरकारने दिलेली आहे. आता 100% आरक्षण या वादामुळे जे उच्च न्यायालय जे काय म्हणत आहेत की आम्ही 100% आरक्षण नाही देऊ शकत, हा त्यांचा म्हणणं आहे. कारण की देताच येत नाही. जर 100% आरक्षण दिलं तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं कसं होणार. कारण की मग त्यांनी काहीच नाही करायचं का, एक्झाम द्यायची, जायचं, बसायचं, फक्त नाव टाकायचं आणि उठून यायचं, म्हणजे त्यांचं लगेच फायनल सिलेक्शन झालं. मग त्यांनी काहीच नाही करायचं का, अभ्यास नाही करायचा, काही नाही, जायचं फक्त पेपर द्यायचा आणि माघारी यायचं, त्यांचं फिक्स झालं. पण बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय. मग उच्च न्यायालयाचा हाच म्हणणं आहे की 100% आरक्षण आम्ही देऊ शकत नाही. 50% आरक्षणच्या पुढे 1%सुद्धा आरक्षण सर्वोच्च न्यायालय देऊ शकत नाही, असं न्यायालयाचं म्हणणं आहे. मग आत्ता जे 7,000 जागा वनरक्षक भरतीसाठी आहेत त्या जागेसाठी स्थगिती आली आहे आणि तलाठी भरतींचे स्थगिती आलेले. आता जोपर्यंत हा निर्णय लागत नाही आहे तोपर्यंत ही स्थगिती म्हणजे 5 डिसेंबरपर्यंत यांनी स्थगिती आहे असं सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये जे कोणी मागतायत 100% आरक्षण, ऑब्व्हियसली त्यांना कळायला पाहिजे की आपण 100% आरक्षण कसं मागू शकतो. जर आरक्षण 100% मागितलं तर तुम्ही एक्झाम देऊच नका ना मग. कारण की एक्झाम न दिल्यासारखंच होतं आहे 100% आरक्षण देणं म्हणजे. सो या गोष्टीत आता सर्वोच्च न्यायालयावरती हे डायरेक्ट म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे की जे 100% आरक्षण मागतायत या गोष्टी कशा सक्सेसफुल होऊ शकतात, कसे तुम्ही मागू तरी कसं शकतात. मग तुमचं तिथं बेनिफिट काय, म्हणजे थोडक्यात तुम्ही वर्कआउट काय करणार तिथं, तुम्हाला एक्झाम कशी देणार. मग ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहिलीच कुठे 100% आरक्षण दिल्यानंतर. मग डायरेक्ट जे आदिवासी विकास जे त्या भागातले आहेत त्यांनी फॉर्म फक्त भरायचे आणि त्यांचं सिलेक्शन कन्फर्म असंच म्हणता येईल ना. मग तुम्ही तुमचा अभ्यास काय करणार, तुम्ही त्याच्यासाठी काय कोणत्या कोणत्या गोष्टी जे सरकारने ठरवून दिलेल्या आहेत, प्रत्येक एक्झामसाठी काहीतरी टर्म अँड कंडिशन आहेत त्या इथे ॲप्लिकेबलच होत नाही 100% आरक्षण दिल्यानंतर. सो त्या पद्धतीने थोडा तरी विचार केला पाहिजे की 100% आरक्षण जे मागतायत ते मागूच कसं काय शकतात. या गोष्टीमुळे हे जे तुमची वनरक्षक आणि तलाठी भरती आहे ही थोडीशी तुमची स्थगित झालेली आहे आणि ती 5 डिसेंबरपर्यंत म्हणजे स्थगित केलेली आहेत. आता याच्यावरती जे बाकीच्या गोष्टी आहेत हे न्यायालय, सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईलच. कारण की 100% आरक्षण देणं पॉसिबल नाही आणि देऊ पण शकत नाही. सो 5 डिसेंबरनंतर तुमची भरतीची जी काय प्रक्रिया आहे, जी TCSने एक्झाम घेतलेली आहे, ज्या पद्धतीने टाईमलाईन येतात त्या पद्धतीने ते टाईमलाईन डिसाईड करतील. इवन 5 डिसेंबरनंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा ते तुमचं अनाऊन्स करू शकतात की हे तुमची लिस्ट आहे, या तारखेला तुमचं ग्राउंड असेल. सो बी प्रिपेअर राहा सगळ्यांनी. विशेषतः म्हणजे जे वनरक्षकसाठी
ॲप्लिकेबल आहेत, जे वनरक्षकसाठी तयारी करत आहेत, त्यांनी आपल्या ग्राउंडची तयारी करून ठेवा. कारण की कधीही तुमचं हे रिझल्ट अनाऊन्स होऊ शकतो, कधीही तुमची लिस्ट जाहीर होऊ शकते आणि तुमची डेट डिसेंबरमध्ये त्यांनी दिलेली आहे. जर 5 तारखेला त्यांनी स्थगितीचं निर्णय झाला आणि 6 तारखेला त्यांनी लिस्ट जाहीर केली आणि पुढच्याच आठवड्यात जर तुमचं ग्राउंड त्यांनी अनाऊन्स केलं, तर तुम्ही काय करणार? त्याकरता ह्या न्यूजसाठी तुम्ही कोणीही थांबू नका. तुम्ही तुमचं जे ग्राउंड चाललेलं आहे, प्रॅक्टिस चाललेले आहे, त्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. एक दिवससुद्धा तुम्ही होल्ड करू नका किंवा थांबू नका. जो थांबेल तो तिथेच थांबला जाईल. कारण की ज्यांना हवं आहे ते प्रॅक्टिस करतायत, कंटिन्यू ते फ्लुएंटमध्ये त्यांचे काम चाललेले आहे. कारण की हे स्थगिती, ह्या गोष्टी, हे वादविवाद हे हमेशा येत राहणार आहेत. मग याचा अर्थ असा नाही की आपण आपलं काम जे करतोय ते थांबवायचं आणि त्या निर्णयापर्यंत वेट करायचं आणि मग तिथून पुढं मी तयारी करेन. हे सपशेल चुकीचं असेल. कारण की जे कॉम्पिटिशन आहे ते तुम्हाला ब्रेक करायला खूप सारे विद्यार्थी तिथे अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हीही थांबू नका, तुमचं प्रॅक्टिस थांबू नका, तुमची ग्राउंडची तयारी थांबू नका. ती तयारी तुम्ही करत राहा आणि तुमची जी ग्राउंडचं परीक्षा आहे ती तुमची लवकरात लवकर येऊ आणि तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट व्हा, हीच माझी अपेक्षा आहे. सो बी प्रिपेअर, त्या गोष्टीसाठी तयार राहा आणि तुमची फायनल जे लिस्ट येईल तोपर्यंत वेट करा. बाकी सगळं योग्य आहे. डिसेंबरमध्येच तुमची ग्राउंड होण्याचे जास्त चान्सेस आहेत. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने तयारी करत राहा. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.